जेव्हा तुम्ही ना एका ठराविक कॅटेगरीमध्ये फेमस होता ना, तेव्हा लोक तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला ना फॉलो करायला लागतात. पण त्यांना ना तुमचा हा असा हागरा अवतार दिसतो. हागरा अवतार म्हणजे कसं काय, हळूहळू ह्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून सांगणारच आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, आपल्या आजच्या साफसफाईच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा पॉडकास्ट ज्या व्यक्तीवर होणार आहे ना, माझी त्या व्यक्तीशी अशी मनापासून काय पर्सनली दुश्मनी नाही आहे. पण हिला फेमस करणारे, डॉलर कमवून देणारी, हिच्या इंस्टाग्राम यूट्यूब अकाउंटवरच्या लाखो फॉलोअर्समधली एक फॉलोअर मी पण होते. त्यामुळे हिच्याबद्दल बोलायचा पूर्ण अधिकार मला आहे. त्यामुळे आता अंधबंध भक्तांना असं म्हणू नका, तुझ्या बापाचं खाते का, तुझ्या जेव्हा मोठी झाली का, असं तसं. आता ह्या विषयावर बोलणं एवढं अतिआवश्यक झालं होतं ना, म्हटलं आता आपणच सुरुवात करावी. कारण माझे कान आणि माझे डोळे ना हिचे असे आसक्त झाले होते हिचे मोटिवेशनल डायलॉग, ते नाच गाणं, ग्रॅज्युएशन डे आणि ते फालतू कपडे बघून. ते असं म्हणाले, आता तू काहीतरी करतेस का, मी आता जिवंत नाही राहू शकत. म्हणून तुमच्या बहिणीला हे पाऊल उचलावं लागलं आणि आम्ही पॉडकास्ट करायला इथं हजर झालं. तुम्हाला नाही माहिती मंडळी, ह्या लोकांसाठी किती काय काय बघावं लागतं, किती काय काय सहन करावं लागतं. म्हणजे ते डोळे असं म्हणतात ना, बंद कर बाई, बंद कर. का असे तुझ्यावर कुठली मजबुरी आहे की तू ह्या लोकांना बघतेस. आता ह्या बाईचं ना मेकअप सोडून आता सगळंच चालू आहे. ही मेकअप सोडून सगळंच करते, पण एक गोष्ट मात्र ती कंटिन्यू करते, नाच. नाचता येणं, पण डुंगण वाकडं. हो, अंगण नाही वाकडं, इथं डुंगण वाकडं आहे. ते म्हणतात ना, ह्या माकडींला असं वाटतं की ही मोटिवेट करते, सक्सेस व्हायचे सल्ले देते लोकांना आणि यूथ जनरेशनसाठी ही एक इन्स्पिरेशन आहे. पण हिला बघून मला असं नाही वाटत की ही काय असं करते म्हणून. हिला बघून मला फक्त आता असं वाटायला लागलंय ना, ही पण त्या छपरी क्रिंज रील स्टार असतात ना, त्यांच्या यादीत जमा झाली आहे. तर आज आपण पार साफसफाई करणार, धुवाधुवी करणार आहेत मेकअप आर्टिस्ट कम रील स्टारची. प्रतीक्षा थोरात, ज्या पैसा कमवताय जोरात. तर एक वेळ अशी होती ना की जेव्हा तुम्ही मोटिवेट करता, पण आता मोटिवेट करता तुम्ही, तुमच्या ग्रॅज्युएशन डेचे व्हिडिओज टाकता, तुम्ही लक्झरी ब्रँड्स हे आऊन त्या शो करता. पण आता ऑल टाईम तुम्ही जे फक्त हाकताय ना, त्यामुळे महाराष्ट्रात मेकअप करणाऱ्या लोकांचा सुळसुळाट असा जास्त वाढला. ते मध्ये मध्ये चोरांचा सुळसुळा, दरोडेखोरांचा सुळसुळाट, ह्यांचा सुळसुळाट, इंजिनियर्स लोकांचा सुळसुळाट असं होता ना, तसा आता मेकअप आर्टिस्ट लोकांचा सुळसुळाट वाढलाय. जो तो येतो मेकअप आर्टिस्ट, मुवा 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 मुवा. पण त्या मुवांना कळत नाही ही बुवा बघून ह्यांना पार बांबू लावते. तर हिला, ह्या माकडींना असं वाटतं की ही सेल्फ मेड क्वीन आहे. सेल्फ मेड नाही, ही फक्त सेल्फ कॉल्ड क्वीन आहे, जी स्वतःला फक्त क्वीन समजते आणि सगळीकडे असं दाखवत असते की मी क्वीन, मी क्वीन, मी क्वीन. आणि मोस्ट ऑफ द हिला जे फॉलो करतात ना लोक, हे टीनेजर्स, मुलं मुली आहे. आणि हिला चांगलं कळलं आहे की ह्या लोकांना आपल्या क्लासकडं कसं अट्रॅक्ट करायचं, आपल्याकडं कसं आकर्षित करायचं ते. कारण त्या लहान मुली, बायका, मुलं जे पण हे लोक तिच्याकडे क्लास करायला येतात ना, क्लास घ्यायला येतात ना, ती त्यांना शिकवत नाही, ज्ञान नाही दाखवत. ही त्यांना कमीपणा दाखवते. ही त्यांना फक्त शो ऑफ करते, माझ्याकडं ब्रँड्सचं कलेक्शन आहे, माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी हे केलं, ते केलं. फक्त ही एवढं करते. तर मला असं म्हणायचं की प्रतीक्षा, मंदबाई, बावळट मुली, थोडंसं ते नाचणं, ठुमकणं, गाणं, मटकणं बंद कर. आणि ते तुझ्याकडे येतात ना ज्ञान घ्यायला, त्यांना शिकव, ज्ञान दे. ते शिकायला येतात तुझ्याकडे, त्यांच्या कष्टाचे पैसे ना, त्यांच्या आईबाप त्यांच्या पोटाला चिमटे काढून तुझ्या क्लाससाठी फीस भरतात. ते तुझी 90,000 रुपये फीस काही कमी नाही. तुझा तो एका दिवसाचा खर्च असेल, पण त्या लोकांची ती आयुष्याची कमाई असू शकते कोणाकोणाची ती. तुला वाटतं 90,000 रुपये काय माझ्यासाठी, मी एका क्लासने कमवू शकते एका दिवसात. पण नाही, ते लोक खूप मेहनत करतात. आमच्यासारखी साधी लोक खूप मेहनत करून पैसे कमवतात. त्यामुळे तुझा तो तसला फालतू माज, ते लेंडूक डान्स, तो ॲटिट्यूड बघायला नाही आहेत ते लोक. तू पण त्यातूनच वर आलीस ना, तर मग जरा त्याची जाणीव ठेव कष्टाची आणि सुधर. नाही तर ते आपलं सतत ठुमकत नाचत बसायचं, मटकायचं. जरा पण लाज नाही वाटत का? एवढाच नाचायचा शौक आहे ना, तर बऱ्याच जागा असतात त्यासाठी. मंडळी, समजने वाले को इशारा काफी है.
मला माहिती आहे प्रतीक्षा, तुला ही गोष्ट खूप खटकल लागल, पण तू जे वागतेस ना ते मलाच नाही, आम्हाला खूप खटकते. असं खटाखटा खटकतंय ना की पार आता ते बोलतात ना, एक लिमिट असते एका गोष्टीची, ती लिमिट संपली आहे त्याच्यामुळे. आणि अजून एक गोष्ट, प्लीज तुझ्याकडे खूप पैसा आहे ना, एक प्रोफेशनल स्टायलिस्ट हायर कर, कारण तुला ना लय गरज आहे त्याची. थोबाडापेक्षा मोठा गॉगल लावते, तुला जरा पण शोभत नाही तो. नाकापेक्षा मोती जड म्हणतात ना, तसं तुझे. आणि मंडळी, मला एक सांगा की ही एवढं ज्ञान पादळत असते की मी खूप वाईट दिवस बघितले, मी खूप गरिबीतून वरती आले, खायचे वांदे होते, तर मग आत्ता क्लासेसला 90,000 रुपये फीस घेत बसते. ही परिस्थिती जाणीव नाही राहिली का स्वतःची? का पैसा आल्यावर ती परिस्थिती विसरून गेली? ही राहिली नाही का जाणीव पैशांची, परिस्थितीची? का विसरली सगळं? मंदबाई शो ऑफ करते फक्त, दिखावा आहे हा. बोलायचं एक आणि खायचं एक, बोलायचं एक आणि दाखवायचं एक, करायचं एक, खायचं एक, लिहायचं एक. तुझ्यापेक्षा ना कितीतरी मेकअप आर्टिस्ट आहेत जे फ्रीमध्ये शिकवतात. तू बोलते ना मोठे व्हा, मोठे व्हा, मी यूथचं इन्स्पिरेशन आहे, मला यूथचं इन्स्पिरेशन बनायचं आहे, मला एक मोटिवेशनल स्पीकर आहे मी. तू मग शिकव ना फ्रीमध्ये, कशाला घेते 90,000 रुपये फीस? तुला एवढी यूथची काळजी आहे तर शो ऑफ क्वीन कुठली. जरा बंद करते तसलं थेरं करणं. आणि लिटरली सांगते, तू जर आत्ता इथे थांबली नाहीस ना, तर मग मी ना तुझा पिछाच नाही सोडणार आहे. तू म्हण मागे लागली, असंच करतं तसंच करतं. तू जोपर्यंत तुझं ठुमकणं मटकणं तसला चीपपणा बंद नाहीस करणार ना, छपरीपणा, तोपर्यंत मी काय तुझा पाय सोडणार नाही. आणि मला फक्त एक गोष्टीचा बोलायचं आहे अजून एक, की तुझ्या ज्या सगळ्या हालचाली आहेत ना त्याच्यावर माझं असं पार काटेकोरपणे लक्ष आहे. त्यामुळे तुझ्यावर लक्ष ठेवायला ना मी तर इथेच आहे, पण मी अजून पण गोळा करू शकते की बाबा हिच्यावर आहे ना, हिला सोडू नका, हिच्यावर लक्ष ठेवा. पार तुला म्हणतात ना मी टार्गेट करू, तसं करूयात. त्याच्यामुळं ते जरा लक्झरी लाईफ, ते शो ऑफ करणं, त्याच्यातून आहे ना जरा बाहेर ये आणि थोडंसं कामाधंद्याकडे, थोडंसं शिकण्याकडे, शिकवण्याकडे लक्ष दे. हां, तर हा होता मेन मुद्दा. आणि जर समजा तुला हे पटलं नाही आणि तू कंटिन्यू ते लक्झरी लाईफ जगण्यात बिझी राहिलीस ना, तर तुला कसं सरळ करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. मी फक्त अशी तशी चांगली सरळ नाही करत, मी फार सुतासारखी सरळ करते. जे तुझ्या आईबापांनी करायला पाहिजे ना, तुझ्या घरातल्या मोठ्यांनी करायला पाहिजे ना, ते लोक तर तुझ्या पैशांवरती, तुझ्या जीवावरती लक्झरी लाईफ जगण्यामध्ये बिझी आहेत ना. ते दिसतं आम्हाला. ते त्यांचंच गाडीमधून फिरणं, हे करणं ते करणं, शॉपिंग करणं आमकण टमकं होत नसेल, ते लोक तुला काय सल्ले देतील? आणि सल्ले दिले तर उद्या तू त्यांचं खाणं पिणं राशन पाणी बंद केलंस तर कोणी फायदा बघत असतं आपलं. त्याच्यामुळे ते तर तुला काही बोलू शकणार नाही. ते म्हणतील तू उघडी जरी नसेलीस ना तरी सरळ दिशा आहे, तू योग्य करतेस. त्याच्यामुळे आता ही थेरा आपली बंद करायची, आपला बोरिया बिस्तर बांधायचा आणि ज्याच्यासाठी तुम्ही ज्या नावाने फेमस झालात ना ते आपलं चालू ठेवायचं. हे बाकीचे फालतू उद्योग करून घाण पसरवली ना तर मी आहेच इथे साफसफाई करायला. अशी तशी नाही करत, चांगली करते. मग ती साफसफाई ती मग एवढी लागते ना, मरेपर्यंत लक्षात नाही राहत मग. चला तर मग मंडळी, आजचा हा आपला पॉडकास्ट कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अंधमंद बावळट भक्तांनो, तुम्हीसुद्धा सांगा. जे काय आहे ते स्वीकारायला मी इथेच आहे. माझा कॉमेंट्स बॉक्स तुमच्या घाणीसाठी, तुमच्या हागण्यासाठी ऑलमोस्ट रिकामा आहे, तयार आहे. कधी पण या, घाण करा. यू ऑलवेज वेलकम. संध्या ऑलवेज वेलकम्स यू. सो कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा कसं वाटलं, काय वाटलं. आणि हो, आजूबाजूला तुमचं लक्ष ठेवा, घाण कुठे पसरत असेल तर मला कॉमेंट्समध्ये हे देखील सांगायला विसरू नका. चला तर मग हा पॉडकास्ट इथेच संपला असं मी जाहीर करते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्टसोबत आणि अजून एका घडीसोबत. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय अँड थँक्यू.